लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कांतीलाल कडू यांच्या प्रचाराची ही हा ताफा आपण बघत असाल। प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी जो बाईक रॅली त्याचप्रमाणे इतर गाड्या या सगळ्या गाड्या आता घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी हा प्रचाराचा जो ताफा आहे हा निघाला आपण बघत असाल। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झेंडे पताका आणि सगळे जे साहित्य आहे पक्षाचं हे या ठिकाणी घेऊन निघालेले आहेत। आता आपण याच रॅलीमध्ये आहेत आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रॅलीमध्ये महिलांचाही सहभाग तितकाच अग्रेसर असताना दिसतोय। आपण काही महिला आहेत आपण त्यांना विचारणार आहोत, काय सांगाल कशा प्रकारचा उत्साह आहे आणि आपण बघत असाल जवळपास तुम्ही 15 दिवस या रॅलीमध्ये सहभागी होत आहे, लोकांचा काय प्रतिसाद आहे आणि लोक तुम्हाला मतदान करणार आहेत हा आत्मविश्वास होतोय का? 100% होतोय, त्याच्यात काही वादच नाही। विकास म्हणजेच कांतीलाल कडू हे आम्हाला कळून चुकलेलं आहे। तसंच ही जी संधी आहे ती कांतीलाल कडूंना नाही तर प्रत्येक माणसाने स्वतःला द्या, कारण की जर चेंज हवाय विकास हवाय तर आपल्यासाठी पनवेलमध्ये आता एकच पर्याय राहिलेला आहे ते म्हणजे कांतीलाल कडू। भाजपकडून बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचा प्रचार केला जातोय, तुम्ही महिला म्हणून याकडे कसे पाहताय, तुम्हाला काय वाटतंय? बटेंगे तो कटेंगे मला एवढंच बोलायचं, आता त्यांचा कटायचा टाइम आलेला आहे, ते पूर्णपणे कटणार आहेत पनवेलमध्ये, त्यांनी त्यांची तयारी करून ठेवावी, आमची तयारी पूर्ण आहे। आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही आता महिला म्हणून सहभागी झालेला आहेत, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहेत आणि लोकांना सांगताय की ह्या मुद्द्यांवर आम्ही विकास करणार आहोत, ह्या मुद्द्यांवर आम्हाला मतदान करा, तुम्ही काय मुद्दे लोकांना सांगताय? पाण्याची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, रस्त्यांची गरज आहे, इतर गरीब लोकांना इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, मोठमोठी लोक तर करून निघून जातात, पण गरिबांचं काय? अजूनपर्यंत लोकांना प्रॉपर पाणी नाहीये, लाईट नाहीये, त्यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड आहेत, राशन कार्ड आहेत, पण त्यांच्याकडे स्वतःची पाण्याची लाईन नाही। तेच नाही तर ह्या प्रचारामध्ये आम्ही हेही बघितलेलं आहे, जी इतकी वर्ष इथे राहतात त्यांच्याकडे स्वतःचं बाथरूम देखील नाहीये। हे केले प्रशांत ठाकूरनी एवढ्या वर्षामध्ये। अग्रेसिव्हपणा या ठिकाणी आपण बघतो महिलांमध्ये, आपण काय पुरुष आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय, जर तुमच्याकडून कांतीलाल कडूंना संधी मिळाली तर रोजगाराच्या संधी ज्या आहेत या थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत असं वाटतं तुम्हाला? यस, आमच्या प्रकल्पग्रस्त लोकांना ते नक्कीच तिथे पोहोचवतील। आणि आता तुम्ही जर बघता आज ही रॅली आहे इथे, हे तो विकासाचीच रॅली आहे आणि आम्ही त्यांना निवडून द्यायचं प्रयत्नाने इथे सर्व जमलेलो आहोत। आणि नक्की तुम्ही म्हटल्याप्रमाणे विमानतळाला ही लोकांची भरती होईल असे कांतीलाल कडू आमची सोबत आहेत आणि आम्ही त्यांना प्रतिसाद भरपूर देऊ। काय एकंदरीत वाटतं तुम्हाला की का तुम्हाला निवडून द्यावं, लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? अजून विकास झाला नाही आपल्या कामोठ्याचा, या पनवेल शहराचा कुठला विकास झालेला सांगा मला, आहे झालाच का विकास? मग फक्त पाण्याची टंचाई का? लोकांवर ठाण्यापर्यंत हे पोचले पाहिजे, पाण्याची वाहिनी किंवा टँकर पोचले पाहिजे गरीब लोकांना। वारली याच्यावर ठाण्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे, कुठे बी जावा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। परिवर्तन पनवेलमध्ये हवंय तुमची अशी मागणी आहे, परिवर्तन म्हणजे नक्की काय? बघा, परिवर्तन तर नक्कीच पाहिजे, कारण काय पब्लिकची जनतेची भरपूर समस्या आहे आणि जनतेचे लोकप्रतिनिधी कसं पाहिजे आणि कशा निवडून आणायला पाहिजे ही जनतेला खात्री पाहिजे, कारण काय जनता जो जनतेची सेवा करतो, जो जनची सेवा करतो तो प्रतिनिधी असतो। गरिबांची एवढी समस्या आहे, श्रीमंताच्या पण समस्या आहे, रस्ते बरोबर नाही, सगळे काळाबाजारी चालले आहेत। हा उत्साह आहे, अग्रेसिव्हपणा आहे, परिवर्तनाची लाट हवी आहे। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, काय तुम्हाला वाटतंय महागाई संदर्भात तुम्ही ज्यावेळेस किचनमध्ये जाताय त्यावेळेस तुम्हाला वाटतंय असं की या ठिकाणी आता परिवर्तनाची गरज आहे? आणखी काही गोष्टी आहेत ज्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये, महिला सुरक्षा असो किंवा महिलांसाठी आणखी काही योजना असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्यासाठी कुठेतरी पनवेलमध्ये किंवा राज्यामध्ये परिवर्तनाची गरज असं तुम्हाला वाटतं? हो, वाटतं परिवर्तनाची गरज। आजकाल एवढी महागाई वाढलेली आहे की बीजेपी सरकार आल्यापासूनच महागाई वाढली। या 15 वर्षात आतापर्यंत याच्यामध्ये
कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालंच नाहीये. पण जेव्हा कांतीलाल दादा येतील तेव्हाच आम्हाला वाटतं की या समाजामध्ये, आज आमचा आगरी समाजामध्ये तर अजिबात परिवर्तन नाही. जर कांतीलाल दादा आले तर नक्कीच परिवर्तन घडून येईल. आज एवढी महागाई, किचन मध्ये सिलेंडरचे 450 रुपये पहिले होते, आज 1300 रुपये झाले, 850 झालेत, वाढतच चाललेले. त्याच्यामुळे महागाई कमी होईल हे तर आम्हाला वाटतं. काय होतं, एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टी समोर येत असताना आता जवळपास 15 वर्ष प्रशांत ठाकूरांनी या ठिकाणी घेतलेली आहेत आणि काँग्रेसमध्ये असताना पण त्यांनी 5 वर्ष घेतलेले आहेत. तुम्ही कांतीलाल कडूंसाठी स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहात. कांतीलाल कडून असं काय विजन आहे की ते तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाताय? आतापर्यंत जर कांतीलाल दादांसोबत आम्ही 1 वर्षात झालेलो आहोत, पण कांतीलाल दादा काहीतरी करू शकतात हे आम्हाला आज विश्वास आहे. म्हणून आज आम्ही सगळ्या महिला आणि हा सगळा समाज त्यांच्या पाठीमागे आहोत. तर आपण बघत असाल या महिला ज्या पद्धतीने आता आपण बघत असाल काही तरुण आहेत. आपण ही बाईक रॅली ज्या पद्धतीने निघालेली आहे, आपण बघत असाल काही तरुण आहेत. तरुणांना कांतीलाल कडू का हवंय? काय कांतीलाल कडू मध्ये असं तुम्ही पाहताय की तुम्हाला वाटतं की तरुणांना नाही देऊ शकतात? तर आपण बघत असाल काही अजूनही महिला आहेत. आपण त्यांना विचारणार कांतीलाल कडूंसाठी तुम्ही अहोरात्र मेहनत करताय, काय कांतीलाल कडून मध्ये असं स्पेशल आहे की तुम्हाला कांतीलाल कडू हवे? त्यांचा डॅशिंगपणा, त्यांचा सामाजिक कार्यकर्तापणा आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून ते एवढं सामाजिक, आज कुठल्याही गोरगरिबांचा काही प्रश्न असले तर ते लगेच सोडवतात. एक क्षण नाही लागत त्यांना. पटकन कुठलंही कोणाचंही काम असेल ते लगेच फोन करून त्यांचा प्रतिसाद एकदम उत्तम असतो. मग अशा माणसासाठी आम्ही तुम्हाला असं वाटतं प्रशांत ठाकूरांनी काहीच केलं नाही मागच्या 15 वर्षामध्ये? अजिबात काही केलेलं नाहीये, अजिबात काही केलेलं नाहीये. आज माझा मुलगा पण त्यांच्या कॉलेजला आहे, इंटरनॅशनल प्लेअर आहे, पण माझ्या मुलासाठी पण आज पाहिजे तसं काहीच मला प्रतिसाद भेटलेला नाही. त्यांचा दावा आहे की 15 वर्ष आम्ही विकास केलाय, पुढे हे विकास करू. नाही, आम्हाला तो माणूसच नको बस. या कांतीलाल कडूंसाठी आता लागलेले आहेत. भर उन्हामध्ये तडकत्या सूर्याच्या किरणामध्ये आज या ठिकाणी कांतीलाल कडूंसाठी हा तापा निघालेला आहे. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ परिवर्तन हवंय आणि म्हणून या ठिकाणी निघालेले आहेत. आपण कांतीलाल कडून बोलण्याच्या ऐवजी आपण आता त्यांच्या सौभाग्यवतींकडे जाणार आहोत. काय एकंदरीत स्थिती होते, कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे? तुम्ही 15 दिवस तुम्ही कंटिन्यू या प्रचारामध्ये सहभागी आहात, काय प्रतिसाद आहे? पनवेलच्या लोकांना खरंच परिवर्तन हवंय का? 100% परिवर्तन हवं आहे आणि ही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे आम्हालाही उत्साह आहे आणि नक्कीच आम्ही विजयी होऊ. विश्वास आहे? हो, नक्कीच. अच्छा, तुमच्या पतिदेवांवर म्हणजे तुमच्या आता उमेदवार या ठिकाणी आहेत, काय एकंदरीत वाटतं एकंदरीत तुमच्या दृष्टिकोनातून की त्यांना जर ही संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं होऊ शकतं? हो, नक्कीच संधीचं सोनं होणार, कारण की त्यांनी शपथनाम्यात जे लिहिलेलं आहे त्याची वचनपूर्ती करणार ते आणि पनवेलचा चेहरा मोहरा बदलणार. अगदी शेवटच्या क्षणाला आपण जाताना आता स्वतः उमेदवार या ठिकाणी आहेत. आपण बघत असाल लोकमुद्रा जनहित पार्टीचे ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी ते उमेदवारही आहेत. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता बोलताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने सांगितली की आमचा कांतीलाल कडूंवर विश्वास आहे. इतका का विश्वास आहे? लोकांची कामं केलीत, त्याने अनुभव घेतलेत. आपल्याकडे भेटण्याची आवश्यकता नाही. अशा लाखो लोक आहेत की ज्यांनी मला पाहिलेलं नाही, पण त्यांच्या संकटामध्ये, त्यांच्या आपत्तीमध्ये त्याने एक फोन केला तर तो फोनवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे मला अनेक लोक, मी सांगतो ना की लाखो लोक आहेत, मला पाहिलेलंही नाही, पण त्यांनी कुणाकडनं तरी ऐकलेलं आहे की कांतीलाल कडू कुठलंही संकट असू दे, लाख दवाओ की एक दुआ कांतीलाल कडू, हे लोकांचं स्लोगन आहे, माझं नाहीये. मी लोकांसाठी कामं केलीत. आज दिवस रात्र मी इतकी 30 वर्ष लोकांची कामं करतोय. माझ्या पाठीमागे राजकीय वारसा नाही, माझ्या वडिलांचा काही ब्लॅकचा धंदा नाही, म्हणून कदाचित मी लोकांना पैसे देऊ शकलो नाही, कारण त्याला माझा विरोध आहे. पण एकंदर लोकांच्या जर 13 उमेदवारांमध्ये काम पाहिलं तर 1,00,000% सगळ्यात जास्त जे आमदार राहिलेत, आमदार आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त जे इतर पक्षात काम करतात आणि ते मान्य करतात की कामं करायची असतील तर कांतीलाल कडू. आज हा जो माहोल पाहताय आपण 2-3 किलोमीटर, तोच मुद्दा होता की या माहोलमध्ये किंवा या 2 किलोमीटरच्या अंतरावर जो काही विस्तीर्ण तुमचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये जवळपास 70 ते 80% तरुणांची फौज दिसते. तरुणच माझ्या बरोबर आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत. आणि आज लोकांना 1,000 रुपये देऊन बाईक आणावी लागते, बिर्याणी द्यावी लागते. हे लोक हा टोळा म्हणायचा, टीका म्हणायची की उपरोधी काय म्हणायचं याला? हे वास्तव. प्रशांत ठाकूरनी 2 माणसं दाखवावी त्याची कार्यकर्ते, त्यांना विरोधी पक्षाला पैसे द्यावे लागतात. का मिडल क्लास सोसायटीच्या आर्टिस्टमध्ये विरोधी पक्षाच्या एका नेत्याला बॅगा दिल्या. मी त्याला त्या क्षणी फोन केला की या बॅगा कसल्या. त्याच्या मुलांनी फोन केला, काका अत्तर घ्यायला आलो होतो. निवडणुकीत कोणी अत्तर वाटतं? पनवेल कशासाठी प्रसिद्ध आहे? पनवेल ही प्रशांत ठाकूर पैसे देण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रशांत ठाकूरच्या मागे कोण नाही, बाळाराम पाटलांच्या मागे कोण नाहीये. ही पब्लिक जी दिसते, वास्तव काय आहे ते बघा.
आम्ही कोणालाही पैसे देत नाही, तुम्ही काही खूप करत मोठा नाही. आरोप या ठिकाणी करताय की पैसे देऊन माणसं आणली होते, मग 15 वर्ष त्यांनी विकास केला नाही असं तुमचा आवाज? विकास केला नाही म्हणून तर पैसे वाटायला लागतात ना. विकास केला तर मोदींना सभेला यावं लागेल का? 10 लोकांच्या सभेसाठी मोदी साहेब आले मागच्या वेळी यावेळी, यांनी सांगायला पाहिजे साहेब मी विकास केलाय तुम्ही येऊ नका, आणि याने विकास केला नाही म्हणून तर फडणवीस साहेब आले नाहीत प्रचार. अच्छा मला सांगा, नवी मुंबईच्या परिसरामध्ये पनवेल हे खूप मोठं प्रचंड मोठं आता विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललंय. अटल सेतू असो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, या सगळ्या गोष्टी येतात. एक्सप्रेस पुणे मुंबई गोवा सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे विकसित होतोय. कांतीलालकडूनचं असं व्हिजन काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी पाहताना विकसित पनवेलकडे जाताना आपण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, महिलांच्या हाताला रोजगार देऊ, इतर ज्या काही गोष्टी आहेत वयोवृद्ध लोकांना या गोष्टीकडे, असं कांतीलालकडूनचं व्हिजन काय आहे की निवडून आल्याच्या नंतर हे व्हिजन 100% पूर्ण करणार? काय व्हिजन आहे तुमचं? मी माझ्या शपथनामामध्ये स्पष्ट लिहिलंय, तरुणांच्या हाताला काम, हे जे प्रकल्प आहेत. मी काय विशेष करणार नाहीये, मला फक्त तिथं उभं राहायचं आहे. राज्य शासनाचा एक अधिसूचना आहे की 80% स्थानिक लोकांना नोकरीत सहभाग द्यायचा आहे. आता 80% आहेत का? प्रशांत ठाकूर आणि त्याच्या चेल्यांनी परप्रांतीयांची भरती केली, मग माझे स्थानिक लोक, हे आता जे स्थानिक लोक आहेत ना, हे स्थानिक आहेत, ते पेटून उठलेत प्रशांत ठाकूरचे. तुम्ही कधी 20 वर्षात प्रशांत ठाकूरांच्या विरोधात, रामशेठ ठाकूरांच्या विरोधात पब्लिकला बोलताना पाहिलीत? एक शेतकरी कामगार पक्ष सोडला तो पक्ष म्हणून, तर विरोधी पक्ष म्हणून इथं कोणी नव्हतं. आज तोही त्यांनी विकत घेतलाय. बाळाराम पाटलांचं काय चाललंय? बाळाराम पाटीलला प्रशांत ठाकूरचाच चेहरा आहे, फार वेगळं नाही. मी तुम्हाला सांगतो, बेरोजगारांना काम तर देईन. हे जे तुम्ही रस्ते सांगितलेत, या रस्त्यावर अपघात कमी करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या मी राबवणार, माझ्याकडे ती आयडिया आहे. आज तुम्ही गुजरातचे रस्ते बघा, डांबरीकरणाचे रस्ते आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये पनवेलमध्ये रस्ते कसले आहेत? कॉन्क्रिटीकरणाचे आहेत. तुम्ही तांत्रिक दृष्ट्याने बघा की अपघात जे घडतायत कॉन्क्रिटीकरणावर, ते टायरच्या घर्षणानं घडतायत. डांबरीकरणाच्या रस्त्यावरचा अपघाताचा रेशिओ कमी आहे. मग तुम्ही हे का करत नाही? तर भ्रष्टाचार करण्याला मोकळीक मिळावी म्हणून यांनी हे सगळं केलंय. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निकल बाबी धरून तज्ज्ञांना आणून अपघात कमी करून लोकांची कुटुंब वाचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही मेट्रो म्हणताय, तुम्ही एअरपोर्ट म्हणताय, या दोन्ही याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनाच काम मिळणार आहे. उगाच कोणीही म्हणत असेल मी 5000 लावेन 2000 लावेन, कोणी काय करत नाही. आतापर्यंत JNPT आली, JNPTत किती लोकांना कामाला लावले यांनी? JNPTवर रामशेठ ठाकूर मोठे झाले, 1084 शेतकऱ्यांची जमीन घेतली, किती लोक राहिली? आज सगळी सातारा सांगली इकडची माणगावची लोक, बाहेरची लोक येऊन कामाला लागली. तुम्ही सांगताय एअरपोर्टला हे कामं देणार आहेत? यांच्या मानगुटीवर बसायला कांतीलाल कडू पाहिजे. पनवेलकरांनी निवडून द्यावं, मग पनवेलकरांना दाखवतो विकास काय आहे. हा जनतेला तुमचं आव्हान आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आज उद्या प्रचार रॅली संपते, काय जनतेला तुम्ही आव्हान कराल? त्यांचा आत्मविश्वास किंवा त्यांचा विश्वास तुमच्यावर का बसेल? कांतीलाल कडू का? एक लक्षात घ्या, पनवेलकरांच्या नळाला 24 तास पाणी नाहीये, 24 मिनिटं पाणी नाहीये. महिला नोकरी धंदा सोडून पाण्याच्या मागे लागतात, हांड्या आपटतायत, सोसायटीमधनं मोर्चे काढतात. अहो पनवेलकरांचं काय घेऊन बसलात? प्रशांत ठाकूरांच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी 10 वेळा मोर्चे काढले. हे कोणाचं अपयश आहे? इतर पब्लिकचं सोडा. मनोज भुजबळांचे नगरसेवक जे आहेत, प्रशांत ठाकूरचा राईट हँड, त्याला 100 कोटीचं प्रशांत ठाकूरने टेंडर दिलं कचऱ्याचं टक्केवारी घेऊन. त्या मनोज भुजबळ, बिनेदार, संदीप पाटील माजी नगराध्यक्ष, हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्रशांत ठाकूर 15 वर्ष असताना त्यांनी 15 वेळा मोर्चे काढलेत. हे प्रशांत ठाकूरचं अपयश आहे, हे राज्य सरकारचं आमचं अपयश नाहीये. त्यांनी सांगितलं की आमचा आमदार नालायक आहे, पाणी द्या. मी जनतेला हे आवाहन करतोय की भाजपवाले सांगतात आमचा आमदार नालायक आहे, शेकापवाले सांगतात आमचा आमदार लुटूपुटू आहे, बाळाराम पाटील म्हणजे बुजगावणे आहे. या दोन्ही बुजगावण्यांना बाजूला करा. एक नवा तेजाचा कांतीलाल कडू द्या निवडून, बघा तुमचा पनवेल बदलतोय की नाही. तर नव्या तेजाचा कांतीलाल कडू या उमेदवाराला आपण निवडून द्या, अशा प्रकारचं जे जाहीर आव्हान आहे ते कांतीलाल कडू यांनी व्यक्त करता केलेलं आहे. आपण बघत असाल ते आता या लवाजमासह या परिवर्तनाची नांदी घेण्यासाठी पनवेलमध्ये बाईक रॅली करतात आणि जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतात की परिवर्तन हवंय, विकास हवाय, तर कांतीलाल कडूच हवाय. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल.